रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा घरपट्टीच्या वाढीच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीची गांधीगिरी, नगराध्यक्ष नगरसेवकांना फुले देऊन वाढीव कर थांबवण्याची मागणी। कोपरगाव शहरातील वाढीव घरपट्टीचा मुद्दा सध्या चांगलाच तापला असून गुरुवार दिनांक 25 जून रोजी होणाऱ्या नगरपालिकेच्या जनरल बोर्डाच्या बैठकीत घरपट्टी वाढीचा विषय चर्चेसाठी ठेवण्यात आला आहे। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सकाळी 10:30 वाजता नगरपालिकेत गांधीगिरी आंदोलन करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नगरपालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांसह नगराध्यक्षांना फुले देत कोपरगाव शहरवासियांवर टाकण्यात आलेला वाढीव घरपट्टीचा आर्थिक भार तातडीने थांबवावा अशी मागणी केली। आंदोलनादरम्यान उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांनी फुले स्वीकारण्यास नकार दिल्याने काही काळ वातावरण तापले। यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांविरोधात रोष व्यक्त केला। शहरातील नागरिकांमध्ये वाढीव घरपट्टीबाबत तीव्र नाराजी असून जनरल बोर्डाच्या बैठकीत या विषयावर काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। दरम्यान घरपट्टी वाढीच्या विषयावर जनरल बोर्डातील चर्चेनंतर नेमकी वस्तुस्थिती आणि पुढील भूमिका स्पष्ट होणार असल्याचे बोलले जात आहे। सगळ्या प्रश्नाचे उत्तर देतो याला तुम्ही मला फुल देत असाल, मी फुल घेतो। 4/2021 ते 25 दलित वस्ती इतरत्र वापरला गेला, त्याला जबाबदार सीओ बांधकाम लोकप्रतिनिधी, त्याचं काय करणार ते घरपट्टी कधी वाटली होती, कधी वाटली होती? मला सांगा, ऐका 14-15 शहराची घरपट्टी वाटली होती, त्यावेळेस लोकप्रतिनिधी कोण होतं? आमदार आवारामध्ये एक आंदोलन करता आणि जे काही नगरसेवक येत आहे त्यांना तुम्ही फोन देत आहे, काय कारण आहे? कारण असं आहे की कोपरगाव शहराची जी वाढीव घरपट्टी झाली आहे त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने 2 दिवसाचं धरणे आंदोलनही धरलं होतं। नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना स्थगिती दिली होती आणि आज जनरल मीटिंग आहे कोपरगाव नगरपालिकेची, त्या संदर्भात त्याचा ठराव आहे। तर आम्ही सगळ्यांना गुलाबाची फुलं देऊन त्यांना एक विनंती करतो की कोपरगाव शहरातील जनतेवर जो काही बोजा पडलेला आहे तो बोजा त्यांनी रद्द करावा आणि कोपरगाव शहरातील नागरिकांना राहत द्यावी आणि 1 रुपयाही घरपट्टी वाढवू नये, त्यासाठी आम्ही संपूर्ण सत्ताधारी पार्टीच्या नगरसेवकांना विनंती करत होतो। आणि त्यातल्या त्यात एक महत्त्वाची गोष्ट अशी की गेल्या 15-16ला या कोपरगाव शहराची घरपट्टी वाढलेली, त्या दिवशी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं। तर मला तुमच्या माध्यमातून एक सांगायचं आहे का 15-16ला कोपरगाव शहराचा लोकप्रतिनिधी कोण होता, त्यांनी तिथे यावेळेस का थांबवले नाही? पण 21ला ज्यावेळेस ते आलं त्यावेळेला आमदार आशुतोष दादा काळे यांनी ती घरपट्टी थांबवली आणि 21ला थांबलेली पट्टी आज 26ला परत कसं काय वरती आली? आज सत्ता कोणाची? म्हणजे हा सगळा विषय आमदार आशुतोष दादा काळे या कोपरगाव शहरातील जनतेवर जो काही बोजा पडत होता त्या बोजाला आशुतोष दादांनी नकार दिला आणि त्याच्यामुळे ती पट्टी 15-21 पासून पडली नाही। पण आज 4-5 महिने 5-6 महिन्यापूर्वी जी सत्ता परिवर्तन झालेले यांनी पहिल्या विषयात हा विषय वरती घेतला आणि कोपरगाव शहरातील घरपट्टी वाढीचा त्यांचा तो विषय आहे तो त्यांनी सगळ्यांनी स्वखुशीने त्यांनी सत्ताधाऱ्यांनी तो निर्णय घरपट्टी वाढीचा रद्द करावा यासाठी आम्ही आज सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक पदाधिकारी या ठिकाणी आलो। गांधीगिरी मार्गाने तुम्ही जे आहे तर फुलं देत आहे नगरसेवकांना, पण काही नगरसेवकांनी उपनगराध्यक्षांनी फुलं नाकारलेले आहे। तो त्यांचे याचा प्रकार आहे तो
यांचे विचार तसे, त्याच्या आम्ही तरी काही नाही करू शकत ना. थोड्याच वेळात सर्वसाधारण सभा चालू होणार आहे, तुम्हाला काय वाटतं काय निर्णय होईल? आमच्या नगरसेवकांच्या वतीने तर आम्ही त्या ठरावाला कोपरगाव शहरातील जनतेचा टॅक्स वाढवू नये, घरपट्टी वाढवू नये म्हणून पूर्ण सभागृहामध्ये आमच्या पार्टीचे जे नगरसेवक आहेत ते त्या बाजूने राहतील. बाकी समोरच्यांचं काय ते आम्हाला माहिती नाही. पट्टी रद्द झाली नाही तर पुढची भूमिका काय राहील? ठरवू आपण ते सगळे. आज आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक व सर्व पक्षाचे कार्यकर्ते कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय आमदार आशुतोषदादा काळे यांनी बघितलं असेल आपण का मुख्यमंत्री साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलं, जी कोपरगाव नगरपालिकेने त्या वाढीव घरपट्टीच्या ज्या नोटीस आहे या ठिकाणी लोकांना दिलेल्या आहे आणि त्याच्यामध्ये खूप तफावत आहे. त्याचा विरोध म्हणून आणि आमची जी भूमिका आहे का गेल्या 2 दिवसापासून आम्ही धरणे आंदोलन केलं होतं. आमदार साहेब तिकडे पाठपुरावा करताय आणि या कोपरगाव शहरावर जी लादली जाणारी जी घरपट्टी आहे का त्याची तुम्ही तफावत बघितली असेल का? त्या दिवशी आम्ही ज्यावेळेस धरणे आंदोलन केलं होतं त्या ठिकाणी एक मनुष्य आला, त्या मनुष्याला 4,500 रुपये पहिले घरपट्टी येत होती, त्या मनुष्याला 4,000 रुपये पेन्शन आहे, त्याला डायरेक्ट 2.5 लाख रुपये घरपट्टी आलेली आहे. म्हणजे हा कोणत्या पद्धतीचा सर्वे झालेला आहे? हा अतिशय चुकीचा सर्वे झालेला आहे. अतिशय चुकीच्या पट्ट्या या ठिकाणी लोकांना वाटण्यात आलेल्या आहे आणि आज 25 तारखेला आज जनरल बोर्डमध्ये तो विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि त्या विषयाचा अनुसरून आज आम्ही सर्व नगरसेवकांना आज एक गांधीगिरीच्या माध्यमातून आम्ही त्यांना सर्वांना विनंती करतोय का आपल्याला ह्या सगळ्या कोपरगावच्या शहरातल्या लोकांनी आपल्याला या कोपरगाव शहराची सेवा करण्यासाठी या ठिकाणी निवडून दिलेले, कोपरगावचे विकास कामं करण्यासाठी निवडून दिलेले, कोपरगावच्या लोकांना त्रास देण्यासाठी या ठिकाणी निवडून दिलेले नाही. जर एकेका माणसाला 5,000 घरपट्टी येत असेल, त्याला जर 25,000 रुपये घरपट्टी या ठिकाणी यायला लागले असेल तर नक्कीच या ठिकाणी कुठेतरी कोपरगाव नगरपालिका या ठिकाणी लोकांवर घरपट्टी ही लादत आहे. आणि आज जो ठराव या ठिकाणी आहे त्या ठरावाला आमची भूमिका तर आमच्या सर्व नगरसेवकांनी त्या दिवशीच मांडलेली आहे आणि आज सुद्धा मीटिंगमध्ये आम्ही ती भूमिका मांडणार आहे. तीच विनंती करण्यासाठी आम्ही आज सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलो आहे.